संपूर्ण सृष्टी ही द्वंद्वाने व्यापली आहे आणि या सृष्टीतील सर्वोच्च निर्मिती म्हणजे मानव हा एक द्वंद्व समास आहे. मानवामध्ये दोन शरीर असतात. मानवाच्या देहामध्ये दोन शरीर असतात. एक त्या देहामध्ये पुण्य शरीर वास करत असतं आणि दुसरं पाप शरीर वास करत असतं. जेव्हा सद्गुरु कृपा मानवावर होते तेव्हा केवळ पुण्य शरीर त्या ठिकाणी राहतं आणि पाप शरीर निघून जातं. मानवाला दोन प्रकारचे मन असतात. एक जागरूक मन आणि दुसरं सुप्त किंवा अंतर्मन. या मनामध्ये सातत्याने द्वंद्व चालू असतं. मन चिंती ते वैरी न चिंती अशी म्हण आहे, ती खरी आहे. जागरूक मन आणि सुप्त मनामध्ये तादात्म्य होणं अत्यंत आवश्यक आहे आणि मन निग्रह होणे, मनाची जिंकले ज्याने अवघे विश्वची जिंकले, ही स्थिती साध्य होण्यासाठी गुरुकृपा अत्यंत आवश्यक आहे. मनावर लगाम ठेवणे हे बुद्धीचं काम आहे आणि बुद्धी ही दोन प्रकारचे असतात, एक सद्बुद्धी आणि विकृत बुद्धी. दुष्टबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. सद्बुद्धी स्थिर करणे हे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे. विकृतता निघून जाणे हे साध्य आहे. सद्बुद्धी स्थिर होण्यासाठी आणि मनावर लगाम असण्यासाठी गुरुकृपा अत्यंत आवश्यक आहे. मानवी देहामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन्हीही गोष्टी सातत्याने एकत्र वास करत असतात. एखादा पुरुष हा स्त्री प्रधान असतो, त्याच्यामध्ये मातृभाव अधिक प्रमाणात आढळतो, त्यामुळे त्याचं मन प्रेमाने ओथंबलेलं असतं. एखादी स्त्री ही अत्यंत धाडसी असते, कारण त्याच्यामध्ये पुरुषत्व प्रधानता अधिक असते, त्यामुळे ती साहसी निर्णय घेऊ शकते. स्त्री प्रधानता आणि पुरुष प्रधानता यामध्ये तारतम्य आणि संतुलन ठेवणं हे गुरुकृपेमुळे शक्य होतं. मानवामध्ये देवत्वही असतं आणि दानवत्व असतं. दानवत्वाचा विनाश करून देवत्व स्थिर करणे, निर्मोही अवस्थेमध्ये राहणे आणि मोक्ष पदावर जिवंतपणे वाटचाल करणे हे सद्गुरु कृपेमुळे शक्य होते.